नमस्कार मंडळी, आपल्या संकेत ट्रॅव्हलर ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर काही कामानिमित्त बेलवंडी गावामध्ये आलो होतो. तर आमचे मेवणे बोलले की तुम्हाला आमच्या गावाशेजारील एका धार्मिक स्थळी घेऊन जा. तर मित्रांनो, त्यासाठी आम्ही लवकर आवरून सकाळी निघालो. जाता जाता गावातून नारळ, अगरबत्ती, प्रसाद घेऊन प्रवासाला सुरुवात केली. तर मंडळी, आपल्याला पिसोरा येळपणे मार्गे ठाणगेवाडी इथे असलेल्या धार्मिक स्थळी जायचे होते. प्रवास सुरू झाल्यानंतर पाहू शकता सगळीकडे पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. पुढे पिसोरे गावातून राईट टर्न घेऊन आम्ही येळपणीसाठी निघालो. पिसोरा गावातील प्रमुख नदीतील पाणी जवळच असणारे चिंचणी गोड धरण येथे जाते. पुढे येळपणे गावातून आम्ही लेफ्ट टर्न घेऊन ठाणगेवाडीसाठी निघालो. पाहू शकता थोडा रस्ता खराब होता, पुढे चांगला लागला. काही मिनिटाच्या प्रवासानंतर आपण पाहू शकता आपल्या धार्मिक स्थळी पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग केली व दर्शनासाठी सुरुवात केली. तर आपण पाहू शकता किती स्वच्छ व सुंदर परिसर आहे. आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले असता आपल्यासारखे अनेक भाविक दर्शनास आले होते. तर ते धार्मिक स्थळ दुसरे कोणी नसता आपले बाळूमामाचे मंदिर होते. मंदिरात सकाळी गर्दी नसल्यामुळे दर्शन आरामात झाले. थोडे बाळूमामा संग फोटो घेऊन आशीर्वाद घेतला. नवीन मंदिराच्या बाजूला जुने बाळूमामाचे ठाणे आहे, तसेच अन्नछत्र देखील आहे. जुन्या ठाण्याचे दर्शन घेऊन आम्ही शेजारीच असलेल्या दत्त मंदिराचे दर्शन घेऊन घरी निघालो. तर मंडळी, ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व आपल्या संकेत ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.